नमस्कार. आज आपण घरगुती पद्धतीने कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते बघूया. बघा यात असे कापून थोडं करून हळद मीठ लावून ठेवणार आली काय आहे त्याची असे थोडं करणार एवढी गावच्या कैऱ्या आहेत ना, ही बाट काढून टाकायची यातली. हे बघा आपण काल आंबे कापून कैऱ्या ठेवल्या ना, ते रात्री मी हळद लावून ठेवली. आता हळदीने एकदम कोरड्या झाल्या ते कैऱ्या. आता याच्यात मसाला टाकूया आपण. ही मोहरीची डाळ, मी मसाला दुसरा नाही, मी घरगुतीच मसाला टाकणार आहे. हा हिंग, हे काळी मिरी पावडर, ही धना जिरा पावडर, हा आपला घरगुती बेडगी मिरचा मसाला. बेडगी ना काश्मीरी एकत्र आहे, दोन मसाले. आता आपण एकत्र करणार आहोत. आता मीठ टाकणार, मीठ भरपूर पाहिजे त्याला. या कैऱ्या तयार नाहीत, हे लोणचं वर्ष 6 महिने टिकणारं नाही. कोवळ्या कैऱ्या आहेत हे महिना 2 महिने तरी टिकत चांगलं. मीठ भरपूर लागतं त्याला. आता सगळं मसाला लावून, हे बघा बरणी मी कोरडी करून घेतली, काचेची बरणी आहे. याच्यात आता हे भरणं. कैऱ्या तयार असल्या ना, लोणचं 6 महिने वर्षभर राहतं चांगलं. ह्या कैऱ्या तयार नाहीत. सगळा मसाला टाकायचा या, आणि ह्या गुळ आहे चवीपुरता. ह्या बघा, ह्याच्यावर आता तेल ओतायचं. हे सगळं आतमध्ये जिरं मुरल ते. हे बघा, आता हे तेल मी गरम करून थंड केलेलं आहे. ते लागेल तेवढ्या ह्याच्यात ओतायचं. आता मुरल तेवढा. दाखवेन मी लोणचं मुरलं की काढून. 8 दिवस तरी चांगलं मुरायला हवं ते. असं तेल वर तरंगलं पाहिजे याचे. आता असं हे बंद करून ठेवायचं झाकण. काचेची बरणी, ही बरणी आता अशी भरून ठेवलं नाही तेल वरपर्यंत. आता 8 दिवस अशी हलवीत राहायचं फक्त. दर दिवशी अशी हलवायची, मग ते लोणचं मुरल आतमध्ये बरोबर होईल. हे बघा.